माझं झालं तेवढं ते खांबापर्यंत येईल खांबापर्यंत येईल. सगळे दोन आपल्यात काय चाललाय कोण बोलतंय रिपोर्टर आहे. खाली सोडता येते का बघा फक्त, म्हणजे दिसणार नाही. हॅलो हो बाय तिकडे जावं पलीकडे कोणती कंपनी जरा फोटो देखील क्या करू. किती वाजता हे पडलं विमान? 8:30 वाजले असतील का सर? 8:30. काय तुम्हाला कसं कळालं काय होतंय आजूबाजूला काय घडलं, मला कसा काहीच आवाज आला? कळालं नाही. मी हे तेलतराच्या आड होते, फक्त ह्याला इमान धडकल्यावर मी उठून उभं राहिली. काय वाजलं म्हण तर इमान. मी म्हणलं आता काय खरं नाही बाबा, इमान पडलं म्हणल्यावर थोडी मी पड्यात सरली. पुन्हा इमान खाली बसलं. इमान खाली बसले मी बघाय आली. म्हणलं माणसं आत किती काय झालंय बघावं म्हणलं. तर आमच्यातली काय म्हणली, पुढं जाऊ नको, पेट बिटल इमान ते दिदी आयला असतं. मग अजून मागं सरली. मग ते किती माणसं होती त्याच्यात? एकच काय शापत होतं? लागलं होतं का त्यांना? काहीच नाही अजिबात झालं त्याला. मग त्यांनी काय केलं, सगळं बंद केलं. बाहेर निघलं दार उघडून. काय झालंय का तर नाही म्हणले काय झालं. मग त्यांनी दार बिरं उघडून बाहेर निघले. आम्ही सगळी जवळ आलो. समोर नव्हता आलो. भुईमुंग उपटत होते आणि ते खांबाला येऊन धडकलं त्यांच्या. त्या खांबाला पान मोडलं. ते पान मोडल्यावर मी उठून उभा राहिले. अगं बाय म्हणलं आता मरली मी. आणि मग मी थोडी इकडं झाली अशी. आणि पुन्हा मग ती खाली पडल्यावर मला वाटलं माणूस मेले काय बघायला जावं. म्हणून मी इथनं उतरल्या माणसं आडायला लागली की पेट जाऊ नको जवळ. नाहीतर मी पार बघायला जाणार होती माणूस. मग ती माणूस बाहेर निघले गेली. किती माणसं होती? एकच होतं. काही पण झालं नाही. फक्त ह्या खांबाला धडकल्यामुळे इकडं तोंड झालं त्याचं. नाही तर सगळं उसात गेलं असतं मग.